15वा आणि अध्यात्म चिंतनामध्ये बुद्धीला जो सुखाचा अनुभव येतो आणि जे दुःख संपून जात, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक त्रिविध दुःख असतं आपल्या आयुष्यामध्ये. देहापासून दुःख, शरीराचं, मानसिक पीडा, रोगराई, देवतेपासून भौतिक चोरापासून, या तिन्ही दुःखाचा नाश करणारा हा जो प्रवास आहे अध्यात्माचा बुद्धीच्या द्वारे, ते दुःख संपवणार ज्ञान अध्यात्म ज्ञान. आत्मचिंतन करताना बुद्धी प्रसन्न आणि पावन होती, पवित्र. पावन म्हणजे पवित्र. जशी गंगा पवित्र आहे तसं मन अपवित्र आहे. कारण त्याचा अज्ञान आणि द्वेष आहे आणि क्रोध आणि लोभ आहे. म्हणून ह्या संस्कारानं बुद्धी मालिन्य बुद्धीचा म्हणून अपवित्र अंतःकरण. पण ज्या अंतःकरणामध्ये हा वेदाचा बोध, गीतेचा बोध, ओवीचा बोध या श्रवणातून थांबतो अंतःकरणात, नाम मनात, आणि मनातला द्वेष जातो, बुद्धीतला भेद असतो तो निवृत्त होतो. भेद म्हणजे अनादिकालापासून जन्मजन्मांतरीच्या अंतःकरणामध्ये असलेला ह्या ईश्वराचा आणि बुद्धीचा दुरावा, वेगळेपणा. पण तसं आपलं स्वरूप नाहीये. आपण जे देहाला माझं म्हणतो, जगाला खरं म्हणतो आणि विषयात सुख पाहतो, हे भेदामुळं. 3 टप्पे लक्षात ठेवा. देह माझा वाटतो किंवा मन देहात असतं, काही घ्या, एकच भावार्थ आहे. देह माझा, मी देह, पण मी आत्मा, माझा आत्मा, मी परमात्मा, ही अनुभूती उत्पन्न होती. ती बोधानं, ज्ञानानं, वेदानं, माऊलीच्या ओवीनं, गीतेच्या श्लोकाच्या भावार्थानं बुद्धीचं परिवर्तन होतं आणि तिथलं अज्ञान जातं, जडाचा संबंध संपतो, परमात्म्याचा साक्षात्कार होतो, दुःखाचा वाद होतो, त्रिविध दुःखाचा नाश होतो, आत्मसाक्षात्कार होतो, बुद्धी ब्रह्माकार राहती, जी बुद्धी देहाकार होती. हे होतं ओवीचं फल, हे ज्ञानेश्वरीचं फल, हे वेदांताचं फल, हे संत संगतीमध्ये केलेल्या श्रवणाचं फल. तुमच्या संसाराचं फल लोक बघतात. बापाची कमाई पोरगा खातो, बापाची कमाई नातू पंतू खातो, पण इथं आमची कमाई आम्हीच घेतो, परमार्थ. म्हणून संसार आणि परमार्थ हे द्विध अवस्था आहे. म्हणून त्या परमार्थामध्ये त्या संसाराचा स्पर्श नसणे आणि त्या परमार्थामध्ये त्या ईश्वराच्या स्पर्शामध्ये देहाचा संबंध संपणे, त्याला म्हणतात मोक्ष. आता कसं संपत आपण रोज ऐकायलो. काल एक श्लोक खूप सुंदर झाला, तुम्ही कधी वाचला, वाटे सगळ्यांना, पण कधीही कळत नव्हता तो भावार्थ. जसं 70% पाणी पृथ्वीवर आणि 30% पृथ्वी आणि 70% पाणी जगात. पण 70% पाणी त्या पृथ्वीला विघरून टाकू शकत नाही, कारण पृथ्वीमध्ये मी शिरलोय अर्जुना, असं नाना रूपानं सांगितलंय. पण आपलं मन तात्पुरतं हो वाटतं आणि नंतर मी देह वाटतं. मी देह नाहीच, मी आत्मा रामच आहे. जडाचा संबंध अविद्येमुळे आहे आणि भगवंताची प्राप्ती श्रवणामुळे आहे. मी कोण कळतं हे वेदामुळं, आणि साधूची संगती मिळते पुण्यामुळं, आणि आपला आतला स्पर्श आत्म्याचा होतो बुद्धीला ज्ञानामुळं. अज्ञानामुळे देहाचा स्पर्श आहे आणि ज्ञानामुळे आत्मा पांडुरंगाचा स्पर्श आहे. तोच आत्मा पांडुरंग बनलेला आहे, हे कधीच विसरायचं नाही. तोच परमात्मा जगत रूपानं नटलेला आहे, हे कधीच सोडायचं नाही. आणि तोच आत्मा आपल्या सोबत अंतःकरणात विराजमान झालेला आहे. हे ज्यांना कळतं त्याचा उद्धार होतो, आणि ज्यांना कळत नाही, नुसतं मी वाटतं, तर त्यांचा आयुष्याचा शेवट चांगला होत नाही.
प्रारब्ध भोगताना त्यांना परमेश्वराची भेट होत नाही, आणि प्रारब्ध जरी भोगलं तरी अन्य अन्य प्रारब्ध ते उत्पन्न करतात. त्या प्रारब्ध संपलं तर अनेक प्रारब्ध तयार करतात, कारण ते अज्ञानी असतात. ते कसे असतात काही नाही, तुम्ही रोज ऐकता. आपण आपल्या वर येऊ. चला. एक मिनिट. सुखी पावेखे सदा सुखी एके, एकते दुःखे क्रांत भूते. अजून एक सांगू, तरी कैसे ने पावेखे, कैसे ने पावेखे. तुला मी सांगितलं मागच्या वहीमध्ये, सगळा मीच आहे, सगळ्यात मीच आहे. मग सगळं जर ब्रह्म सुखरूप आहे, आनंदाचं स्थान म्हणजे माझं वास्तव्य आहे, मी आत्मा म्हणजे आनंद आहे, सगळीकडे मीच आहे, तर सदा सुखी एक सुखात राहतो. एकतीये दुःखे क्रांत भूते. एक दुःखात दिसतो, एक सुखात दिसतो. भूते म्हणजे प्राणी, मनुष्य प्राणी. असं का होतं अर्जुना? सगळ्यात तर मीच आहे आणि मी सुखरूप आहे. मग सगळा मीच आहे, तर माझं स्वरूप आनंद आहे, तर एखादं दुःख आहे आणि एखादं सुख आहे, असं का होतं? अशी कोणती दृष्टी त्या लोकांना? हे का असं का? त्याचं उत्तर काय? हे कोणत्या दृष्टीनं होतं? एकाला सुख, एकाला दुःख. का? तर मी तर एकच आहे. प्रश्न केला भगवंतानं अर्जुनाला, त्याचं उत्तर पुढे आहे. जैसी सगळी या अटपाटणी, एकच दीपे दिवे लावणी, झाली या कान देखणी उरली एके. जैसे सिगडिया पाटणी, पाटणी म्हणजे शहर, गाव, नगर. माऊलींच्या कानामध्ये दिवे लावायचा आणि दिव्याच्या प्रकाशात जगाचा व्यवहार होता. लाईट नव्हती तेव्हा, विजेचा शोध नव्हता, म्हणून दिवे लावणे. एका शहरामध्ये एका दिव्याने सगळे दिवे पेटवले, तर काही दिवे उरले असं कसं म्हणता येईल? नाही. एका दिव्यानं सगळे दिवे पेटवले. एका आत्मसत्तेवर हे सगळे अनात्म प्रगट झाले. एक आत्मसत्ता हे आत्मा आत आणि वरी अनात्मा आहे, दृश्य अनात्मा आहे, आणि तिथं असलेला त्याच्यासोबत परमात्मा आहे. मग जिथं जिथं परमात्मा आहे तिथे तिथं अनात्मा आहे, पण जिथं अनात्मा आहे त्याच्यासोबत मीच आहे. मग तुला अनात्म्याची ओळख आहे आणि माझी अनओळख आहे. मग एका दिव्यानं सगळ्या शहरातले दिवे लावले, तर एक दिवा लावला नाही असं कसं म्हणता येईल? सगळ्या ठिकाणी मीच आहे. मग ही जाणीव का नाही सगळ्यांना? ही ज्यांना जाणीव आहे त्याची बुद्धी माझ्यात आहे, आणि ज्यांना देहाची जाणीव आहे त्यांची बुद्धी जगतात आहे, खोट्यात नाम खोटा. करण्यात आत्मज्योत मी लावलीच आहे, आणि त्या आत्मप्रकाशात बुद्धीचा व्यवहार चालूच आहे. पण प्रमात्याला वाटतं मी केलं व्यवहार. असा जो मनाचा अविद्येचा दोष आहे तो ब्रह्मज्ञानाने दोष पुसला जातो, देहभाव संपला जातो, आणि बुद्धीला ब्रह्मभाव जागा होतो. हे गीतेचं फल आहे, श्लोकाचं, ओवीचं फल आहे, शब्दाचं. शब्द हा वेद आहे. म्हणून नाना रूपाने भगवंत अर्जुनाला समजावतात की तुझं माझं अंतर नसताना, तू मी एक असताना तू देहाशी एक झालास. हा प्रश्न आला भगवंताला. हे बोलताना हा संवाद आहे. या संवादातून बुद्धीची जागृती आहे, या श्रवणातून मनाला मुक्ती आहे, ह्या श्रवणातून ब्रह्मप्राप्ती आहे, ह्या श्रवणातून अज्ञान निवृत्ती आहे, आणि ह्या श्रवणातून आनंदाची व्याप्ती आहे. हे समजून घेत राहा तुम्ही. पण रोज चिंतन करतो, खूप भाग्यवान आहे आपण. ऐसी हनौखी विखी करितासी मानसे की, परिस्थितीहीन की शंका फेडी, परिस्थितीहीन की शंका फेडी. उखविखी, तुला शंका आली का मी चौकड आहे म्हणण्यामध्ये?
तुला वाटत नाही का मी सगळ्याच्या आत आहे? त्याच्यावर काय शंका आहे का? मी ती शंका पण फेडतो. ऐसी हनुमुख विखी करीत आसी मानसी की, तुझ्या मनामध्ये मी सांगितल्याबद्दल मी काय बोललो तुला अर्जुना, की सगळ्याच्या आत मी एक आहे, परमात्मा मी एक आहे, आणि त्या परमात्म्याच्या सत्तेवर अनात्मा अनेक आहे, अनेकाचा स्पर्श माझ्याशीच आहे, आणि पण अनेक बुद्धी देहात समरस आहे, आणि त्या बुद्धीला माझा स्पर्श नाहीये, म्हणून तिचा भेद संपला नाहीये. तुला ह्याच्याबद्दल काही शंका येते का अर्जुना? मुखविकी मानसी. अर्जुनाच्या बोलण्याच्या आधी भगवंताला अर्जुनाच्या हृदयातला भाव कळत होता, म्हणून उखवती शब्द वापरला माऊलीनं, मानसी शब्द वापरला माऊलीनं, आणि ते ओवीमध्ये आला उखवती आणि मानसी. मी सांगितलेल्या ह्या वेदांताच्या श्रवणामध्ये आणि जगताच्या निरूपणामध्ये आणि बुद्धीच्या अज्ञानाबद्दल जे जे तुला मी वर्णन केलं, माझी एक सत्ता आहे, तुला पटलं नाही का? तुला देहाची सत्ता मान्य आहे का? जगताचा भ्रम तू स्वीकारला का? तुला काही शंका आली का? त्या शंकेचं निरसन तुला मी करतो, तू सांग तुला काय शंका आहे? एकमेकाशी ते अटॅच असतात. अर्जुन आणि भगवंत एकमेकाशी अत्यंत जवळीक होते, अटॅचमेंट होती. म्हणून न सांगता अर्जुनाचं मत भगवंतानं कथन केलं, उखविकी आणि मानसी. तुझ्या मनामधील काही शंका आहे का माझ्या बोलण्याबद्दल? की मी तुला म्हणलो की सगळ्यात मध्ये मीच आहे आणि सगळा मीच आहे, तर तुला देह मीच का वाटतं अर्जुना? तुला शंका आहे तर मी सांगतो. ओवीचा हा भावात आपण जाणला. आज एका एका ओळीमध्ये आपण जातोय, एका एका शब्दाचं चिंतन घेतोय, आणि अज्ञानाचा अभाव होतोय, तेव्हा परमात्म्याचं दर्शन होतंय. मी कोण हे जीवाला कळते, आणि जीव भाव संपला जातो, आत्मभाव जागा होतो, जगतभाव बुद्धीतून अलग होतो. त्याला ब्रह्मवेत्ता म्हणतात. या चिंतनानं खूप समाधान आहे. त्या आयुष्यामध्ये हे श्रवण, हे मनन, हे आत्मचिंतन, हे गीतेच्या वरच्या श्लोकाचं, ओवीचं मनाच्या द्वारे एक मनाला आकर्षण होतं. बुद्धीमध्ये तो आत्मभाव जागा होतो, आणि वेदाचं ज्ञान हृदयाला ग्रहण करता येतं, आणि मनाचं अज्ञान संपल्या जातं, आणि ईश्वराचं सानिध्य प्राप्त होतं, आणि जन्मांतरीचं कोटी जन्माची वासना आणि लिंगदेह त्या ईश्वरामध्ये परिणित होतो, समर्पित होतो. तेव्हा स्थूल देह खाली पडतो, अज्ञान मोडून जातं, आणि ब्रह्मभाव जागृत होतो. तेव्हा त्याचा मृत्यू त्याला येतो. माझे मरण पाहिले मी डोळा, तो अनुपम्य सोहळा. माझे मरण पाहिले मी डोळा, तो अनुपम्य सोहळा. जेव्हा अज्ञान मेलं तेव्हाच माझं मरण अज्ञानाचं झालं. आता देह पडला काय, देह आहे काय, देह नाही काय, कारण देहाचा माझा संबंध नसतो, असं ब्रह्मवेत्ता आत्मसुख बघतो. माझे मरण पाहिले मी डोळा, माझ्या अज्ञानाचा मृत्यू झाला, मरून गेला अज्ञान. हे ज्ञानी महात्म्याचं मरण, अज्ञान गेलं तेव्हाच ज्ञानीचा मृत्यू उल्लंघन झालं. पण जो अज्ञानी मरतो तो म्हणतो का मी माझं मरण पाहिलं? अज्ञानी जीवाचं मरण लोक पाहतात, घरातले बघतात, पण ज्ञानी लोकांचा मृत्यू तो स्वतः पाहतो, कारण तो ब्रह्मरूप असतो, तो मरत नसतो. मृत्यूला त्यानं जिंकलेलं असतं, काळाला त्यानं धरलेलं असतं, आणि भगवंताला त्यानं वरलेलं असतं, आणि ब्रह्मस्वरूपात बुद्धीचं आगमन असतं, वेदाचं दर्शन असतं. त्या ठिकाणी देहभावाचं मरण असतं, जगताचं मिथ्यात्व असतं, परमात्म्याचं ऐक्य असतं, स्वरूपामध्ये ईश्वरा स्वरूपामध्ये बुद्धीचा प्रवेश असतो, आत्मसाक्षात्कार असतो. तो देहभाव नसतो, तो ब्रह्मवेत्ता असतो, तो साक्षात शिव असतो, तो स्वतः रुद्र बनतो, म्हणून त्याला अभिषेक करायचं काम नसतं. माझे साधक अमृत प्यायलेत, धन्य झाले आज, धन्य. हरिओम हरिओम.
अमृतावनी गोड. त्यांना भरभरून आशीर्वाद. त्यांना मुक्तीच्या घरात राहावं, अद्वैत भक्तीला भोगावं, अज्ञान त्यागावं, ब्रह्मसुखात जगावं, पांडुरंगाला भेटावं, पांडुरंग बनावं. आज माझे पांडुरंग भेटायले. अष्टांगामीची असे एक नाही किरणारीसे, परिप्राणियाचे उल्हासे बुद्धी ऐसे, परिप्राणियाचे उल्हासे बुद्धी ऐसे. ज्ञानोबा आहे काय सांगतात आणि अजून काय ऐकतो. साधक काय ग्रहण करतात आणि प्रत्येक प्राणी मात्राला माझ्या चिंतनावरी माझं स्थान कसं मी देतो, हे भगवंत कृष्ण परमात्मा ओवीच्या द्वारे बोलतात. कसं बोलतात. माझं स्थान आहे ब्रह्मस्थान प्रस्थान, ब्रह्मस्थानी प्रस्थान त्या जीवात्म्याचं होत. आणि जेव्हा जीवात्मा हा ज्ञानाच्या ओघात येतो आणि श्रवण भक्तीत नाहतो, सुखरूप होतो, तर तो कृष्ण कृष्ण होतो. वाव. चला. पै अगवा मीची असे. अर्जुना सगळा मीच आहे. हो देवा. एथ का नाही किर अनारिसे. माझ्या दुसरं काही अन्य नाहीच आहे. अनारिसे. माझ्या अन्य काही नाही जगात. मग तुला मी दिसत नाही, जग सुटत नाही. तुला जगावाचून काही दिसत नाही. आणि साधकाला, ज्ञानी महात्म्याला, साधक मला शोधतो आणि ज्ञानी माझ्यामध्ये निवास करतो. माझ्याहून अन्य काहीच नाही. अनारिसे. हे भगवंत अर्जुनाला बोधाच्या द्वारे जागृत करतात. आणि अर्जुन आणि कृष्ण एका महिमेत असतात. ती महिमा म्हणजे एकविध भाव, ती अवस्था म्हणजे ब्रह्मभाव, ती स्थिती म्हणजे अद्वैत भाव, आणि तो अनुभव म्हणजे त्या कृष्णाची बुद्धीची एकता. बुद्धी आणि परमात्मा, बुद्धी आणि कृष्ण, इथं दोन नाही. अनारिसे. थोडं समजून घ्या. या अनारिसेवर मला एक दिवस पुरत नाही, पण मला एका शब्दावर थांबायचं नाही. डबल का घेणं म्हणे नाही विसरी, पण चिंतन सतत हा वाद्य गाठायचं आहे मला. अनारिसेवर काही खूप सांगता येतं, पण मला पुढे जायचं. तुम्हाला सांगून टाकले जेवढं द्यायचं. कारण माहित असतं बापाला, पोरगाला सगळं दिल्यावर पोरग कामच करीत नाही, म्हणून थोडं थोडं द्यायचं. परिप्राणियाची उल्हासे बुद्धी ऐसा. प्राणियाच्या उल्हासे बुद्धी ऐसा. ज्या मनुष्य प्राणी येतो, ज्याची बुद्धी जसा जसा अधिकार आहे तसा तो मला पाहतो. कुणी भेदानं पाहतो, कुणी रागानं पाहतो, कुणी म्हणतो देव आस्ताच करतो, कुणी म्हणतो देवाचं काय खरंय, कुणी म्हणतो देवा वाचून काहीच नाही, कुणी म्हणतो माझ्यापाशी देव आहे, मीच ब्रह्म आहे. असं नाना भाव त्याच्या त्याच्या बुद्धीनुसार उत्पन्न होतात. म्हणून त्यांना ती शेवटच्या परिप्राणियाची उल्हासे बुद्धी ऐसा. ज्याच्या बुद्धीनुसार तो मला पाहतो. कसा पाहतो देवा? कुणी वेदाच्या दृष्टीनं भक्ती रूपाने पाहतो, कुणी अभिजाच्या दृष्टीनं एक रूप पाहतो, आणि कुणी त्यानं मला सगळं दिलं म्हणून त्याची भक्ती करतो. त्यालाच बसतो आणि तो मला सगळं देतोय अशी भावना करून घेतो. पण तो देताना तुझं प्रारब्ध असतं हे त्याला माहित नसतं. चला. जैसे एकच आकाश ध्वनी, जैसी एकच आकाश ध्वनी, वाद्य विशेषी अणाणी, वाजावे पडे भिन्नी नादांतरी,
वाजावे पडे भिन्नी नादांतरी. एक आकाशातली जी ध्वनी आहे, स्वर म्हणतात त्याला, आणि अनेक वाद्य आहेत. बासरी आहे, तबला आहे, मृदंग आहे, टाळ आहे, पियानो आहे, नाना वाद्य आहेत. आपल्याला तर माहित पण नाही. मी गायनाचा कार्यक्रम बघते व्हिडिओ मध्ये. मला गायन फार आवडतं, मी पाहते. तुमचं ते छोट्या बाळांचं पण ते गाणी म्हणतात त्याला, मला इंडियन आयडल वगैरे पाहते मी. कारण मला स्वर आणि गाणं खूप आवडतं. संगीत मला खूप आवडतं, भयानक. तर मग ते संगीतातला ध्वनी तर आकाशातून उत्पन्न होतो आणि नाना वाद्यात जातो. पण त्या नाना वाद्यामुळं त्या ध्वनीचा स्वर भिन्न भिन्न होतो. तस मला जाणणारे भिन्न भिन्न रूपाने पाहतात. जसं जसं त्यांची बुद्धी आहे तसं पाहतात. तसे जसे जसे वाद्य तसा ध्वनी होतो. ध्वनी एकच आहे, पण वेगळ्या वेगळ्या वाद्यातून वेगळा वेगळा प्रकार बदलतो. तसा मी एकच आहे, पण बुद्धीच्या अधिकारावर ते लोक त्याच्या बुद्धीच्या साह्यानं जसा त्यांचा अधिकार आहे तसं मला पाहतात. ध्वनी एकच आहे, पण वाद्य नाना आहेत. ते ध्वनी नाना वाद्यातून येतो. बासरी किती सुंदर वाटते, तसं त्या वाद्यातून एकच ध्वनी नाना रूपानं त्यांना ऐकायला मिळतो. तसा मी एकच आहे, त्यांच्या बुद्धीनुसार ते मला नाना रूपानं पाहतात. किती छान सांगितले साष्टांग माऊली. एकच आकाश ध्वनी वाद्य विशेषी अनानी. वाजावे पडी भिन्नी नादांतरी. वाजावे पडी भिन्नी नादांतरी. चला. का लोक चेष्टी वेगळाला, जो हा एकची भानू उगवला. तो अनानी परी गेला उपयोगाशी. लोकचेष्टा वेगळाला. जेव्हा सूर्योदय होतो, सूर्य उगवतो, सूर्याच्या प्रकाशामध्ये लोक त्या प्रकाशात नाना व्यवहार करतात. कुणी किराणा व्यापार, कुणी घरातला व्यापार, कुणी सराफी व्यापार, कुणी जे जे जसे जसे व्यापार करतात, पण त्या प्रकाशातच करतात. तसं आत्मप्रकाशातच मनुष्य प्राणी नाना व्यवहार करतो. अर्जुना, हे समजून घे. हा गाभाव आहे, हा वेदांताचा सागर आहे. नाना रूपानं जागृती केली भगवंतानं. कृष्ण परमात्मा ओवीच्या द्वारे प्रत्येक मनुष्य मात्राला बोध देतात. माऊलीच्या रूपानं पण येतात आणि गीतेच्या रूपासाठी कृष्ण अवतार घेतात आणि ओवी सांगायला पुन्हा तेच येतात. मग ओवी का सांगावं लागली? एका श्लोकावर 30 ओव्या, 25 ओव्या, 10 ओव्या का घालवावं लागल्या? का खर्च करावं लागल्या? श्लोकावर भागलं नाही का? का आली माऊली? ज्या दिवशी कृष्ण अष्टमी, गोकुळ अष्टमी आहे, त्या दिवशीच माऊलीचा जन्म आहे ज्ञानोबरायांचा. का? कारण अवतार जो एकाच आहे. कृष्ण पण तेच झाले आणि माऊली पण त्यांचाच अवतार आहे. मग श्लोकाच्या भावार्थावर ओवी करण्याची, ओवीची टीका का करावी लागली? कारण प्रत्येकाच्या गळी उतरत नव्हते श्लोक. कठीण आहे श्लोक, उच्चारताना जीभ वाकडी होते आणि त्या श्लोकाची ओवी करताना त्या मनुष्य बुद्धीला सहज अवगत होती. म्हणून त्याच कृष्ण परमात्म्याने ज्ञानेश्वरी लिहिली की माझे साधक, माझे जीव जे माझे अंश आहेत ते माझ्या अंशकडे यावेत. म्हणून ओवी लिहिली. एका श्लोकावर 25 ओव्या, 30 ओव्या त्यांना तयार केल्या.
म्हणून जो श्लोकातला भावार्थ निघतो त्याच्या तरी कितीतरी पटीनं ओवी बोलते आमची. तुम्ही मान्य करा नाहीतर न करा, आम्हाला देणे घेणं नाही तुमच्याशी. आमचा संबंध माऊलीशी आहे. कुणी काय बोलतं आणि कुणी काय बोलतं त्यांचं आम्ही ऐकत नाहीत. आम्ही माऊलींचं बिलकुल. चला, जो हा एकची भानू गवला तो अनानी परी गेला उपयोगाशी. नाना लोकांचे नाना व्यवहार करताना त्या सूर्याचा प्रकाश उपयोगासाठी आला. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. अप्पा, नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप. अर्जुना, जसं जसे बीज आहे तशी तशी झाडे उत्पन्न होतात. जसं जशी बुद्धी आहे तशी ते मला पाहतात. किती उदाहरण दिले बाप्पा, सूर्याचं, झाडाचं आणि वरी दिव्याचं. काय काय उदाहरण द्याले त्याला बाप्पा बाप्पा बाप्पा. तरी आपली माठ बुद्धी आम्हाला कळत नाही. ओवी अनुवाद करता येत नाही आम्हाला. खूप त्रास होतो तेव्हा. काय म्हणता तुम्ही, आम्हाला मांडता येत नाही. बापरे, का मांडता येत नाही तुम्हाला श्रवण केलेलं? का तुमच्या बुद्धीची शक्ती वाढली नाही? का तुम्ही श्रवणामध्ये बुद्धीला थांबवलं नाही? कारण तुमची बुद्धी श्रवणात नाही, देहात आहे. हे सांगायची गरज नाही आम्हाला. तुम्ही बोधात नाही, तुम्ही शब्दात आहे. तुम्ही भगवंतात नाही, तुम्ही जगतात आहे. म्हणून तुम्हाला वाढता येत नाही. आणि त्याच काही वाटत पण नाही ना, काहीच वाटत नाही. अघोर पाप असत तेव्हा देवभाव उत्पन्न असतो. त्या जीवाला परमात्म्याचं ऐक्य भोगता येत नसतं. तेवढं दुःख आहे त्या जीवाला. तो म्हणतो मला सुखरूप व्हायचं, परमेश्वराच्या भिन्न बनायचं, या देहातून सुटायचं, दुसऱ्या देहात नाही मला जायचं. तशी प्रार्थना आहे. जन्म घेताना सोहम, देव मला सोडव. मनुष्य जन्म दिलास तर मी तुझ्याकडे येणार अशी प्रॉमिस करतो. आणि पुन्हा जगात आला की पहा का का करतो. मी कवा म्हणतो मी कवा काय 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 बीज धर्मानुरूपा झाडी उपजवी आप. त्या बियाच्या नुसार झाडे उत्पन्न होतात. ठीक आहे. तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. आता हा सिद्धांत आहे, बीज रट्टांत आहे. आणि त्या बीजावरून जीवाला जेव्हा अनुसंधान होतं माझं, त्याच्या बुद्धीमध्ये मला जाणण्याची जेवढी पात्रता आहे, जशी जशी भक्ती आहे तशी तशी माझी प्राप्ती आहे. कुणी कर्मामध्ये येतो, कुणी भक्तीच्या सोबत राहतो, कुणी अभयदर्शन घेतो, कुणी मायला प्राप्त करण्यासाठी जीवन अर्पण करतो, कुणी वैराग्याच्या माध्यमातून माझी प्राप्ती करतो, कुणी साधनाच्या द्वारे मला पाहतो, कुणी कर्माच्या द्वारे माझ्याकडे येतो. पण खूप काळ जातो. बैलगाडीने जायचं पुण्याला तर कष्ट फार आहेत मनाला. ट्रेननं त्याच्यापेक्षा अधिक कमी. आणि एरोप्लेननं काहीच कष्ट नाही. आमचं ज्ञान म्हणजे एरोप्लेन मध्ये बसून दुसऱ्या गावाला जाणं. एरोप्लेन म्हणजे तत्क्षणी भेट परमात्म्याची. म्हणजे ज्ञान म्हणजे एरोप्लेन. पटकून जायचं आणि पटकून खाली उतरायचं. परिणमले स्वरूप माझे जीवा. अर्जुना, त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या अधिकारावर त्याची माझी प्राप्ती करतात. मग कुणाचा काय अधिकार आहे त्याला माहिती. कुणाची साधना, कुणाचा अनुष्ठान, कुणाची स्थिती, कुणाचा भाव हे माझ्यावर किती आहे आणि कसा आहे हे त्याच्यावर डिपेंड आहे माझी प्राप्ती.
जसं जसं बी आहे तसं तसं झाड आहे. धोत्र्याच्या बियामध्ये वीज तयार होत आणि चंदनाच्या झाडामध्ये सुगंध तयार होतो. कमळाच्या फुलामध्ये मकरंद मी देतो, तिथे भुंगा येतो. तसा साधक रूपी बुद्धिरूपी भुंगा माझ्याकडे येतो. तो भ्रमर फिरताना कुठं कमळ आहे त्याला हवेत कळतं की इथं कमळ आहे मकरंद आहे, आणि त्या सुगंधाच्या आवेशानं खेचत खेचत तो करतो, आणि त्या कमळाच्या हवेतल्या मकरंदाच्या सुगंधानं तो कमळाच्या फुलावर आकर्षित होतो आणि ते कमळाच्या फुलातला मकरंद काढून घेऊन जातो. तसा साधक संताकडे येतो, त्याच्या हृदयातला ज्ञानाचा मकरंद घेतो आणि आपल्या पूर्वस्थितीत राहतो, ब्रह्मरूप होतो. हे त्याच्या बुद्धीवर डिपेंड असतं. सिद्धांतावर बुद्धीनं अवलोकन केलं आणि त्या बुद्धीला परमात्म्याचं दर्शन घेताना ते स्पर्श जाणीवाला, त्याला आत्मदर्शन म्हणतात, निराकार दर्शन. मला याच्यावर 2 मिनिटं, मला जायचंय पुढं, त्याच्यात वाढ नाही, पण त्याच्यावर एक अभंग आहे, ते मला सांगता येईल की नाही. की मी बेभान असते बेटा, मी देहावर नसते बोलताना तुमच्याशी. काल मायकाने पण रागवले, वाच म्हणत तुम्ही, मला कळत होईल बोलायले, कोणते शब्द काय काढायले. भगवंत बोलवी तो वाणी बोलती, तिथं मी स्तब्ध असते आणि मंगल झाल्यावर पुन्हा देहाकडे येते. मी नसते, माझ्यामध्येच मी नसते बेटा. हे अनुभव, हे दृष्टांत, हे शब्द, हे वेदांताची रचना ते भगवंत करून घेतो. ते अनुभव मी तुम्हाला सांगते प्रत्यक्ष. आज बोलून दाखवला, जे बोलून दाखवायला ते सुद्धा तुमच्याकडे सांगण्यात आलं. मी काही ठेवून घेत नाही माझ्यापाशी. हे तुमचं सगळं तुम्हाला देण्यासाठी मी आले. तुमच्यासाठी श्वास उरले, हा विश्वास आहे पांडुरंगाच्या चरणावर माझा, की तुमच्यासाठी देवानं ठेवले खाली. इतकं तरी ओळख. तो हारे से हारे पाहिला विठेवरी, तो हारे से हरी, स्वर चाललाय माझा. तो हारे से हरी पाहिला विठेवरी, पाहिला विठेवरी, पाहता पाने दूरी सारुनिया, सारुनिया, पाहता पाने दूरी सारुनिया, पाहता पाने दूरी सारुनिया. तो हारे श्री हरी पाहिला विठेवरी, पाहिला विठेवरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती उभी मूर्ती विठेवरी, विठेवरी. तो हारे श्री हरी पाहिला डोळेवरी, पाहिला डोळेवरी, पाहता पाणी दोरी सारुनिया, पाहता पाणी दूरी सारुनिया. श्रीहरीला माझ्या कानाला तो विटेवर आहे आणि हृदयाच्या कट्ट्यावर पण आहे. तो इथला तिथंच आहे आणि तिथला इथंच आहे. हे पाहता पाहणे दोरी त्रिपुटी काढली. पाहता पाहणे पाहणारा, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञानी. मग ह्या त्रिपुटीच्या संबंधानं पाहणं म्हणजे दृश्य जगत. पण जगताचा बाद करून जे अधिष्ठान रूप आत्म चैतन्य असतं, देहाचा बाद करून जे आत्माधिष्ठान आत्मरूप असतं, ती त्रिपुटीचा बाधानंतर बुद्धी तिथंच राहती. तसं मी पाहिलं. पाहता पाहणे दूरी सारुनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. निज म्हणजे आत्मरूप, ती ज्योत म्हणजे ब्रह्मज्योत, एक प्राण ज्योत.
ही प्राण म्हणजे जीवात्मा आहे आणि त्याच्यासोबत तो परमात्मा आहे. मग तोच परमात्मा आत आहे आणि हा जीव हा आत्माच आहे. देह पडल्यावर तो तिथंच आहे. देह कुठं गेला माहित नाही त्याला. त्या आत्म्याला देह आला माहित नाही, देह गेला माहित नाही, देहानं कार्य केलं माहित नाही. देहाचा संबंध त्या आत्म्याशी नाही. पण तो आत्मा मी असं ऐक्य झाल्यावर त्या जीवात्म्याला देहाचा संबंध नाही. कारण त्रिपुटीचा बाध आहे, अज्ञानाचा नाश आहे, स्वरूपाचा आविष्कार आहे, अद्वैताचा साक्षात्कार आहे, वेदाचा चमत्कार आहे, ऐक्याचा तीर्थ संस्कार आहे. कारण तो त्या बुद्धीला ब्रह्मरूप, त्या बुद्धीला ब्रह्म साक्षात्कार झाला. ती बुद्धी ब्रह्म झाली म्हणून ती ज्योत आणि ही ज्योत एकत्र आली. निज ज्योतीची ही ज्योत आहे म्हणून माऊलीचं ज्ञान प्रत्येक साधकाच्या गळी उतरलं. आणि ही आणि ज्योत त्या ज्योतीची ही ज्योत आहे. त्याच आईचा तो मुलगा आहे. मुलगा जरी भिन्न दिसत असला त्या आईचाच आहे. आई नाही तर मुलगा नाही, तसं निज ज्योत नाही तर ही आत्मज्योत नाही. काय बोलायच्या पुढे आता आहे का जागा? सांगा. त्या भंगानं काम केलं. गोविंद तुम्हाला ज्ञान दिलं. ज्ञानेश्वर महाराजांना तुम्हाला आत्मधन दिलं. तुमचं साधना, तुमची श्रवण भक्ती तुम्हाला ब्रह्मस्थितीची प्राप्ती बेटा. दुसरं आमच्याकडे काय? तुमचं तुम्हाला द्यायचं, आमच्यापाशी काय द्यायला न घ्यायला. तुमचं रूप तुम्हाला भोगायला ते ज्ञान असतं. रामा जय हरिताई. धर्मानुरूपा झाली उपजवी आप, तैसे परी म्हणले स्वरूप माझे जीवा. तैसे परी म्हणले स्वरूप माझे जीवा. प्रत्येक जीवाला माझं स्वरूप त्या त्यांच्या भावानुसार कळतं. त्याच्या बुद्धीवर डिपेंड आहे. मला कसं पाहायचं, मला कसं मानायचं, मला कसं जाणायचं, माझ्याकडं बुद्धीनं कसं यायचं, माझ्याशी तद्रूप कसं व्हायचं, मला भक्तीनं कसं घ्यायचं, कर्मानं कसं मला अंतःकरण शुद्ध व्हायचं. त्यांच्या बुद्धीवर डिपेंड आहे अर्जुना. रामकृष्ण रामकृष्ण. चला खाली येऊ आपण. आगाणेना आणि चतुरा, आगाणेना आणि चतुरा, पुढा निळाचा दुसरा, नेना सर्प झाला एरा, सुखाला गे. ऐका. नेना आणि चतुरा, पुढा निळ्याचा दुसरा, नेना सर्प झाला एरा, सुखाला गे. सर्प नीलमण्याची माळ म्हणतात. दोरीवर मण्याची माळ भासली, कुणाला सर्प भासली. तर का भासलं, कसं भासलं? नेना आणि चतुरा, पुढा निळ्याचा दुसरा, दोन पदरी हात, निळ्याचा दुसरा. कुणाला भासला? सर्पावर. नेना सर्प झाला एरा. सर्प कुणाला झाला? ज्याला दोरी कळाली नाही सर्प झाला, दुःख दिलं. दोरी कळाली नाही, दोन पदरी त्याचा हार वाटला, त्या दोरीच्या वर भ्रम झाला सर्पाचा, त्या सर्पामुळे दुःख झालं. पण जेव्हा अज्ञान निवृत्तीनंतर सर्प गेला, दोरी कळाली, मग त्या दोरीला कळताना सुख झालं. एकदा दुःखच आहे, एकदा सुखच आहे. पण दोरीच होती, पण दोरी कळल्यानं सुख आहे आणि दोरी झाकल्यानं दुःख आहे. तसं माझ्या कळण्यानं सुख आहे आणि मला जेव्हा आवरण माया करती तेव्हा देह बुद्धी प्रगट होती, तेव्हा दुःख आहे. उदक हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख, तैसे सज्ञानासी मी सुख, दुःख ते अज्ञानासी. तैसे सज्ञानासी मी सुख, दुःख ते अज्ञानासी. सज्ञानी माझे सुख सुखरूप होतो, माझ्याशी एकरूप होतो. अज्ञानी मात्र दुःखाच्या खाईत लोळतो. कसं लोळतो सांगतो तुला अर्जुना, सांगतो.
हे असो स्वातीचे उदक. स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपीच्या मोती पडलं तर मोती बनतो आणि सर्पात तोंडात गेले की विष बनतो. सुक्ती मोती व्याळी विख. व्याळी म्हणजे सर्प. स्वातीचं नक्षत्राचा पाऊस सर्पानं पिला तरी त्याचं विषच होत आणि स्वातीच्या नक्षत्रातलं पाणी शिंपीत पडलं तर त्याचे मोती बनतात. तर सहसा ज्ञानी माझ्या स्वरूपाकडे जर आला, त्यानं ब्रह्मभाव जागा केला, त्यानं ज्ञानाच्या द्वारे देहभाव टाकून दिला, वृत्तीच्या अंतर्गतामध्ये वृत्तीच्या संबंधाने वृत्तीच्या मध्ये बोध घेतला आणि ज्ञानाचा त्याला वेध लागला, त्यानं आपल्या स्वरूपाला शोधण्याचा सुरुवात केली आणि त्याला ओवीची संपत्ती आली, साधूची संगती झाली, ज्ञानाची रास पडली, तो सुखी झाला. आणि ज्यानं मला प्राप्त केलं नाही तो दुःखाचा खैत हळहळ करून गेला. बापरे बाप. पांडुरंग, तुम्हाला एक सांगते बेटा, चिंतनात राहा आणि कमीत कमी ब्रह्मसत्रात वर्षाला एकदा तरी करा. एकदा तरी, एक दिवस तरी या. अडचणी तर येऊ नका 3 दिवस, पण एक दिवस तरी घराची सोय लावून सकाळी निघून संध्याकाळी वापस जा तुमच्या घरी. तर श्रवण भक्तीमध्ये देवाणघेवाण असते. ज्ञानेश्वरीच्या ओवीचा बोध तुमच्या हृदयात जाण्यासाठी श्रवण भक्ती लागते आणि जीवाला मुक्ती लागते. तेव्हा शक्तिपात होतो श्रवणातून आणि त्याच्या श्रवणामध्ये आपण गुरु आणि साधक एकत्र येतो. आम्हाला गुरु मानू नका, त्याच्यामध्ये आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आणि मला मी ते गुरु कधी समजतच नाही, कधीच नाही समजत. मला कधी वाटतच नाही की मी गुरु आहे, माझे साधक आहे. माझे हे वाटतं आणि मी साधारण आहे, माझ्या मनातून भगवंत बोलतो हे वाटतं. मी ज्ञानी आहे, मी देणारी आहे आणि माझ्यामुळे यांना कळतं. कधीच माझ्या बुद्धीला शिवत नाही आणि पुढे शिवणार पण नाही. पण एक सांगायचं की श्रवण भक्तीमध्ये जेव्हा रिद्धी सिद्धी ज्ञानाभोवताली त्यांचे एक कवच असतं, आपल्या भोवताली त्या सोबत असतात. ज्ञानाने सोडत नाही. जेव्हा ज्ञानाचं चिंतन होतं, वेदाचं मंथन होतं आणि परंपरा व्यासपीठावर येते, व्यास महामुनी असतात, गुरु असतात, त्या ठिकाणी सरस्वती असते, आदिशक्ती माता असते, त्या ठिकाणी रिद्धी सिद्धी पण आव्हान येतातच. आणि मग त्यावेळेस वेद सुरू होतो, त्यावेळेस श्रवण सुरू होतं. तेव्हा साधक समोर जर असले तर ते आत्मानुसंधान त्यांना प्रगट होतं, शक्तिपात होतो आणि ब्रह्मतत्व प्रगट होतं, अज्ञान बाधित होतं आणि जडत्व निघून जातं आणि जीवाशिवाचं मिलन होतं. त्याला शक्तिपात म्हणतात. हे समोर होतं, काचातून नाही. आणि तुमची निष्ठा असेल ते पण होतं. पण जर तिकडे आलो आणि 3 दिवसाचा थोडा त्याग केला तर कुठं बिघडतं? आपण जातो नातेवाईकडे, लग्नाला जातो, राहतो, बायका राहतात ना, लग्न असले बहिणीचं भावाचं. मी पण आणले का 8-15 दिवस मी माहेरच होते. प्रत्येकाला जावंच लागतं, त्याच्यात वाद नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या बहिणीकडे, पुन्हा गावाला, कुठे तीर्थाला हिंडतात, इकडे ब्राह्मण स्थिती आहे, इथे पाया पडावं लागतं फुकट खायला या म्हणून. आणि सुख दुःख ते अज्ञान असेल. ज्यांना माझ्या ज्ञान घेतलं, ज्यांना माझ्या श्रवणात आले, ज्यांना मला जाणलं आणि जे माझ्याशी एकरूप झाले ते सुखरूप आहेत. ज्यांना माझी जाणीव नाहीये ते दुःख भोगतायत. दुःख ते अज्ञान असेल. चला पुढे. आता श्लोक आहे 15वा, अध्याय पण 15वा आणि श्लोक पण 15वा. त्याच्यामध्ये आपण शांत चित्ताने श्लोक घेऊ आणि पुढे जाऊ. सर्वस्वतांविष्टो, सगळ्याच्या हृदयात मी आहे बरं. सर्वस्वतांविष्टो मत स्मृती ज्ञानमपोहनञ्च वेदे च सर्वमेव वेदो वेदान्तकृत्वेन विनेयचा. मस्त वाटतं ना श्लोक ऐकताना, मस्त वाटतं, खूप छान वाटतं. आणि श्लोकाच्या भावार्थामध्ये मनाचा बुद्धीचा प्रवेश होतो तेव्हा सुख सहज भोगता येतं. आत्मसुख म्हणतात त्याला. ते कसे भोगतात?
कुणाचा दुधी सन्नविष्टो सगळ्यांच्या हृदयामध्ये मीच विराजमान. मतस्मृती ज्ञानमपोहनंच. मत माझ्यामुळे, स्मृती म्हणजे आठवण, माझ्यामुळेच आठवण पण होती, माझ्यामुळेच जाणीव पण होती, माझ्यामुळेच कळणे आणि माझ्यामुळेच न कळणे. पुढे सांगितलं स्मृती ज्ञानमपोहनंच. कळणं, नंच म्हणजे कळत नाही, अज्ञान. मी कळत नाही, माझ्यामुळेच कळत नाही. का? कारण माझं ज्ञान नाही. मी कळतो माझ्या ज्ञानामुळं, मी कळत नाही माझ्या अज्ञानामुळे. आणि सगळ्याला कारण मीच आहे. आठवणीला पण मीच कारण आहे, माझ्या कळण्याला मीच कारण आहे आणि माझ्या न कळण्याला पण मीच कारण आहे. मला काही कळत नाही हे सांगताना पण माझं अधिष्ठान तिथं गेलेलं नसतं. माझ्यामुळेच मला काही कळत नाही हे कळतं आणि माझ्यामुळेच आठवण होती आणि माझ्यामुळे स्मृती पण आहे आणि माझ्यामुळे पण जाणीव आहे. सगळ्याला कारण मीच आहे. मग ओहनंच. वेदेच सर्व रमेव वेद. वेदेच सर्व रमेव वेद. वेद म्हणजे जाणणं. या वेदाच्या माध्यमातून मी जाणल्या जातो आणि वेदाला पण मूळ कारण मीच आहे. मीच वेदाला प्रगट केलं आणि वेदामध्ये माझंच दर्शन घडून दिलं आणि वेद म्हणजे मीच आहे. आणि ज्याला माझं कळलंय ते माझ्यामध्ये आहे आणि जे माझं ज्याला कळत नाही तो देहामध्ये. हे का खूप छान आहे. वेदेच सर्व रेमैव वेद. वेदांत कृत वेद विदेहचा. विदेहचा बघा. सर्व रहमेव वेदो वेदांत कृत वेद विदेहचा. हा वेदाला उत्पन्न करणारा मीच आहे, वेदाला जाणून देणारा मीच आहे, वेद पण मीच आहे. वैदिक संप्रदाय म्हणतो ना आपण. आमचा कोणता संप्रदाय आहे? वैदिक म्हणजे वेदाने युक्त. आमचा संप्रदाय वैदिक आहे, सनातन आहे, अनादिकालापासून आहे. आम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत. म्हणजे वैदिक म्हणजे वेद. हा संप्रदाय मीच तयार केला. वेद म्हणजे मीच आहे. वेदामध्ये माझं स्वरूप आहे आणि कळून द्यायला पण कारण मीच आहे. आणि वेद कळत नाही, हे कळत नाही पण हे न कळण्याला सुद्धा अधिष्ठान मीच आहे. मग मी कुठं नाही. गुरुचरण उपासिता वैराग्यासी. बाप्पा मी तुम्हाला बोलून तेच आलं. गुरुचरण उपासिता वैराग्याशी. जेव्हा श्रवणाच्या माध्यमातून साधक आणि संत, साधक आणि सिद्ध पुरुष, वक्ता आणि श्रोता एकत्र येतात तेव्हा मी प्रगट होतो. 41 राहिली. एरवी सर्वांच्या हृदय देशी, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, मी अमुक आहे ऐसी. जे बुद्धी स्फुरे आणसी ते वस्तुगामी. जे बुद्धी स्फुरे आणसी ते वस्तुगामी. अर्जुना, प्रत्येकाच्या देशामध्ये मी 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 म्हणून जे स्फुरण आहे ना, ती वस्तू आहे, ती आत्मा आहे, ती आत्मस्फुरण आहे. ते देहाचा स्पर्श नाहीये, देहाला संबंधित नाहीये. त्या मी मध्ये मी आत्मा आहे असं ती सांगते स्फुरण. सर्वांच्या हृदय देशी, हृदयाच्या आकाशात, हृदयाच्या स्तर आत मी आहे. मी अमुक आहे ऐशी. तो सांगतो. कोण सांगतो? ती वस्तू त्या श्वासाच्या द्वारातून, सोमनादातून. सोहम 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 सोहम.
श्वास सांगतो, घेताना सो, सोडताना घेताना सो. हम सो. तो श्वास सांगतोय तू आत्मा आहेस. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. काय सांगा माऊलीने तुम्हाला, तरी तुमचे टाळके दगड. बाप्पा, तरी कर्मात अडकायचं, शब्दात अडकायचं, देहात अडकायचं, रागात यायचं, तमगुणाला शिवायचं, मी करायचं, दुःख भोगायचं. बाप्पा बाप्पा, हसकून आवाज वाढतो. का वाढतो बाई तुझा आवाज? हसकून खाली येते का? कारण आत्मभावाची उन्नती नाही, परमात्म्याची स्थिती नाही, ऐक्याची अनुभूती नाही, वेदाचा सार नाही, देहाचा अंगा सुटला नाही, गुणातून मन तुटलं नाही, परमात्मा तुला भेटला नाही, तुझा आवाज कमी झाला नाही. रामकृष्ण अष्टांग सद्गुरु. माझं शब्द किती वाढतोय, आवाज किती वाढतोय, क्रोध कसा आपल्यावर चढतोय, आपण शब्दानं कसा कोणाला समोरच्याला पस्कून बोलतो आणि त्याच्या किती आघात होते, हे पहिला कधी कळणार देवा? नारायणा तुलाच ठाऊक. वरच्यावर अवस्था बदलावी. आम्ही बदलून टाकली, तुम्ही बदला. तुम्ही बदला स्वतःला. आत्मसुखात राहा, आत्मसौख्य घ्या. त्याची मी नारायण नारायण काना 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 म्हणतात, मग तर कानापाशी राहा ना. म्हणायचं काना आणि शब्दाचा बाणा, वारे हराना. कळाला का? बाणा. आपण व्यवहारात असतो, समोर प्रारब्ध पण चालू असतो आणि तेव्हा तमोगुण पण प्रगट असतो. कारण गुण तर उत्पन्न होतच असतो, पण गुणाला दाबणं तुमचं काम असतं की समोरच्या व्यक्तीला आपल्या शब्दाने किती आघात होईल ह्याचं भान ठेवल्यावर गुण वाढत नसतो, गुण येतो निघून जातो. तो तुमच्यावर हवी होत नाही, त्या गुणाला माहितीये ह्याची साथ होत नाही, तो मला साथ देत नाही. गुण म्हणतो माझं काय चालत नाही, पुन्हा गुण तो वाढत नाही, गुणाचा प्रभाव होत नाही, कारण ते गुण बाजूला जातो, बुद्धी गुणातीत होती आणि तो माणूस शांत होतो, समोरच्याला प्रेम देतो आणि शांत स्वरात बोलतो. हे सध्या आमचं अवलोकन चाललंय. माझ्या घरात कुठलाही जरी क्रोध आला तरी त्याला शिवायचे नाही, ते शब्द पुन्हा शांत बसून पटवून द्यायचे प्रेमानं, गोडीनं. त्याला त्याची चूक कळती आणि तो स्वतःला कबूल करतो, आई चुकलं माझं. म्हणून रोषात कधी बोलणं सोडून द्या. आता सगळे सोडून द्या, तर तुम्ही ज्ञानात राहताल, तुम्ही देहातून निघताल, तुम्ही वासनेला सोडताल, तुम्ही परब्रह्म बनताल. पांचार देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. ज्या अंतःकरणामध्ये शासाच्या ध्वनीतून सोहम भाव जागा होतो. सोहम म्हणजे आत्मा, आहे म्हणजे सांगणारी तो आवाज. सोहम, सो म्हणजे त्या श्वासातून एक ध्वनी तयार होतो, त्याचं नाव सोहम. त्याचं नाव अनाहत ध्वनी, त्याला म्हणतात आघात वाचून ध्वनी. तो ध्वनी आपोआप तयार होतो आणि तो ध्वनी सांगतो त्या बुद्धीला की तू देह नाहीस, तू ब्रह्म आहेस. मग तो तुम्ही आवाज ऐकत नाहीत आणि तो सो तुम्हाला प्राप्त होत नाही. हम तुम्ही सोडत नाहीत. हम म्हणजे माया. हम व्यवहार केला त्यानं, सोहमचा ध्वनी तयार करताना त्या मायेचा आघात सुरुवात, त्या मायेनं तो ध्वनी प्रगट केला, ती माया म्हणजे हम. आणि सो म्हणजे परमात्मा. त्या मायेला प्रगट होऊन त्या आत्म्याला आहे सांगावं लागलं, ती माया म्हणजे हम.
आणि तो स्व म्हणजे आत्मा. त्या आत्म्याला आहे सांगताना श्वासातून अनाथ नाद ध्वनी प्रगट करणारी आदिशक्ती आदिमाया ती हम रूपानं तिथं ध्वनी तयार करते. आणि परमात्म्याचं दर्शन करताना ती बुद्धी त्या सोहमध्ये येते आणि माया बाधित होती. ही ज्ञानाची रीती, ही सिद्धांताची गती, ही परमात्म्याची प्राप्ती, ही स्वरूपाची ऐक्याची हृदयामध्ये ईश्वराची प्रगट होणारी एक खरी स्थिती ब्रह्मस्थिती, ब्राह्मी स्थिती म्हणतात. समजून घ्या बाप्पा. आता शब्द खूप दिले तुम्हाला, एक शब्द दिला नाही, भरपूर वाक्य. कसा होतो माया कशी बाधित होती रोज सांगते, पण कोण ऐकतं भूत आमचं. तुमचा श्रावण तुमची बेल तुम्हाला वा, आमचं चिंतन आम्हाला बेल तुम्हाला. काय करायचं करा बाप्पा. मंडळी वरदाहर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. एक मिनिट थांबा, कोणी बोलू नका.